रामो राजमणि सदा विजयते रामं रमेशं भजे रामेणाभिहता निशाचरचमू रामाय तस्मै नमः। नमस्कार, मी मेघना एरंडे जोशी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आपल्या जिव्हाळ्याच्या कार्यक्रमात संतुलन आयुर्वेद प्रस्तुत स्पर्श वात्सल्याचा। स्पेशल पार्टनर जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स। आज मी आले कल्याण परिसरातील राम मंदिरात, कारण ज्याला मी भेटणार आहे ना तो इथेच लहानाचा मोठा झालाय आणि तो प्रभू रामचंद्रांचा निस्सीम भक्त आहे। चला तर मग भेटूया राघवला। स्पर्श सुखाचा बालपणाचा अनुभव चला आता, स्पर्श वात्सल्याचा, स्पर्श वात्सल्याचा, स्पर्श वात्सल्याचा। राघव, हे तुझ्यासाठी। तुला आवडलं फूल? हां, कसं आहे? कुठलं फूल आहे हे? रंगा। मला वाटतं हे कमळ आहे, कमळ। हां, कमळ आहे। चल, हे कमळ नाहीये, हा मोगरा आहे, मोगरा। मोगला नाही, हे गुलाब आहे। तू सांग, मोगरा आहे, गुलाब आहे का कमळ आहे? मोगला, गुलाब, कमळ तिन्ही पण आहे। हो। ते दारी, मला सांग, तुमच्याकडे मोठं देऊळ आहे? हां, कोणाचं देऊळ आहे? राम बाप्पाचं आणि मारुती बाप्पाचं। राम बाप्पाचं पण आणि मारुती बाप्पाचं पण? हां। हो। आणि मग राम बाप्पाच्या आजूबाजूला कोण उभं असतं? कोण? राम बाप्पाच्या बाजूला कोण उभं असतं? एक लाणी, एक लाजा। एक लाणी आणि एक लाजा असतो। ओ ते अच्छा असत का? बोल। आणि राघव, तुला खूप छान पूजा सांगता येते का रे? हां। मग तू मला आचमन करायला शिकवशील? हां। कसं करायचं आचमन सांग? ओम विष्णवे नमः, ओम मधुसूदनाय नमः, ओम कवित्रे नमः, ओम शांती शांती शांती। हा, थँक्यू गुरुजी। मी बोलू दे ना, राघव। अच्छा, राघव आहे तो, गुरुजी नाहीये, राघव आहे। पण तुला छान छान श्लोक येतात ना? हां। मला शिकव की। शिकवू? हो। कोणते? तुला पाहिजे ते। मोल्या मोल्या। आणि दुसरं शांताकारम। हां। हा, हात जोडा। शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगवीर्यानगण्यं वन्दे विष्णु भवभयहारं सर्वलोकैकनाथं। आहा, कोणी शिकवलं तुला एवढं सगळं? आईने, बाबांनी शिकवलं। आणि राम बाप्पाचा बर्थडे कधी असतो? सकाळी असतो। सकाळी रामनवमीला असतो का? रामनवमीला। कधी असतो राम बाप्पाचा बर्थडे? रामनवमीला। रामनवमीला कोणाला ओवाळतात? मला। तुला ओवाळतात? रामनवमीला तुला ओवाळतात? तुझं नाव राघव आहे म्हणून का राम बाप्पाला ओवाळतात? राम बाप्पाला। कसं ओवाळतात? अगं बाई, असं डाव्या हाताने करतात का उजव्या हाताने करतात? डाव्या हाताने करतात। त्यांच्याकडे डाव्या हाताने ओवाळतात? खोटं सांगतो ना मला तू। आणि अरे राघव, हे काय घातलंयस तू पायात? ते दोरा। का घालायचा असतो तो दोरा? शॉर्ट दोरा घातला मी। शॉर्ट दोरा घातलास तू? असंच। हो, सहज। सहज घातलं त्यांनी, सहज घातला। असं सहज घातला, मला आत्ता कळलं तू काय बोललास ते। पण मग सहजच का घातलास? मग घालायला नको का? घालायला नको का? बरोबर आहे तुझं म्हणणं। काय झालं काय तुझ्या केसावर? असं इकडनं काही गेलं का? इकडनं नाही गेलं। मग हे काय आहे? हे केस कापलं। का असं कापलं? असंच। असंच कापायला नको का? कापायला हवं। अच्छा अच्छा अच्छा। आणि तू काय लिपस्टिक लावून आलायस ओठाला? लिपस्टिक नाही, ते तूप। तूप का लावायचं आता? असंच। असंच लावायला नको का? तूप लावलं की तोंड दुखतच नाही। तोंड दुखत? पण मग बोलून बोलून तोंड दुखलं तर? हो की नाही? तुला कोणासारखा व्हायचंय मोठं होऊन? मला
भार्गव दादा व्हायचे. तुला भार्गव दादा व्हायचंय? पण भार्गव दादा काय करतो? मारतो? हो. कोणाला? मला. का मारतो? मी त्याला चिमटा काढले, तो मला मारतो. पण मग तू त्याला चिमटा का काढतो आणि तुला तो का मारतो? असंच. तू माझी फिरकी घेतोय ना? हो ना राघव? अच्छा, मला एक छान आरती म्हणून दाखव. हा. ऐ, तुला गवळण येते? मला कसं कळलं? येते ना गवळण? मी तुला आवडते? मग मला गवळण म्हणून दाखव. हा. यमुनेचे तिलकाला पाहिला हली, यमुनेचे तिलकाला पाहिला हली, कान वाजवितो बासली, कान वाजवी बासली, कान वाजवी बासली, कान वाजवी बासली. बाला शोला गवल्याच्या नादी, त्यानतून चालल्या मथुला बाजली, आणि मला कळा माझ्या फोला गडा दिल्या गागली. कान वाजवी बासली, कान वाजवी बासली, कान वाजवी बासली, कान वाजवी बासली. अरे वा, मस्त, क्या बात आहे लागो, खूप मस्त गायला तू. आमचा हा छोटासा काना मस्त बासली वाजवतोय. नमस्कार. नमस्कार. किती छान, किती संस्कारी आणि किती आदर्श मुलगा आहे तुमचा. त्याच्या नावातच राम. राम आहे. असं आहे, आम्ही जवळजवळ 40 वर्ष माझे सासू सासरे आता इथे राहत आहेत आणि रामाची सेवा करतायत. त्यांच्या पाठोपाठ हे पण आहेत आणि यांचं प्रोफेशनच असं आहे. गुरुजी असल्यामुळे त्यांना लहानपणापासूनच ते सगळे संस्कार लाभले. पाठशाळेत होते त्यामुळे पाठशाळेचे संस्कार होते. त्यानंतर ते त्र्यंबकेश्वरला शिकायला होते आणि माझ्या वडिलांकडेच शिकायला यायचे, त्यामुळे आमच्या दोघांची पण ओळख झाली तिथेच. आणि त्या संदर्भातून ते जे काही संस्कार त्यांनी घेतलेत ते आमच्या दोघांचं आणि आमच्या आईबाबांचं सगळ्यांचंच मत असं आहे की ते संस्कार आपल्या मुलांना लाभले पाहिजेत. जरी इंग्लिश मिडियमचं शिक्षण असू दे, नाहीतर पुढे जाऊन तो इंजिनिअरिंग होऊ दे, तरीही आम्हाला आमच्या मुलांना जे आपल्या परंपरागत आलेले मंत्राचे आणि संस्कृत श्लोकांचे संस्कार आहेत ते द्यायचे. प्रोफेशन त्याने पुढे जाऊन असंच करावं असं नाही, पण जे शिक्षण तो या वयात घेऊ शकेल साधारण 12 वर्षापर्यंत, 5 वर्षापासून, ते शिक्षण तो 12 वर्षाच्या पुढे नाही घेऊ शकत, कारण तेवढी त्याच्या जिभेची तीव्रता नसते पाठ करण्याची आणि स्मरणशक्तीचीही नसते. म्हणून आम्ही हे संस्कार त्याच्यावरती आत्तापासूनच सुरू करतोय की तो जेणेकरून 12 वर्षापर्यंत पूर्ण तयार होईल. बाबा, जसं आईंनी सांगितलं की तुम्ही पौरोहित्य करता, तर त्याचे ह्याच्यावर कसे म्हणजे पडसाद उमटतात? आता जेव्हा मी घरी आवृत्ती करत असतो किंवा आमच्या घरी कधी काही कार्यक्रम असला धार्मिक कार्यक्रमामध्ये, की आम्ही बसलो करायला की माझ्याबरोबर माझे मित्रगण असतात, तेव्हा तोही आवर्जून येऊन बसतो, ऐकतो आणि त्या श्रवण भक्तीतनं त्याला ती एक म्हणण्याची आवड निर्माण होऊन तो म्हणत असतो. म्हणजे शास्त्रानुसार, धर्मानुसार जवळजवळ 8व्या वर्षी गायत्रीचा उपदेश केला जातो, पण आम्ही कधी म्हणत असलो की त्याच्या कानावर ऐकून तो आत्तासुद्धा म्हणू शकतो, आत्तासुद्धा तो म्हणतो. म्हणजे जनरली लहान मुलं भावल्यांशी खेळतात किंवा कारशी खेळतात, हा देवांशी खेळतो का? हो, त्याला कसं आहे की आवड आहे सायकल खेळण्याची, मग तो फिरत असतो तर घरच्या देवांपाशी कधी गेला की त्याच्या मनात भावना येते देव आपले कधीचे केव्हाचे इकडे एकटेच बसलेले आहेत किंवा काय, म्हणून तो घरातल्या देवांच्या काही मूर्ती घेईन सायकलच्या पुढच्या ज्या बॉक्स असतो त्याच्यामध्ये ठेवतो आणि एक त्यांना चक्कर फिरून येतो. पण मला कधी कधी राग येतो त्याचा, मी ओरडतो, कधी एखादा फटकाही मारतो, पण मग तो म्हणतो काय करणार बाबा, किती दिवस ते तिथे एकटेच बसणार, म्हणून मी जरा त्यांना एक चक्कर मारून आणतो. त्याच्या कृष्णासारख्या बाललीला आहे. प्रचंड ताक प्यायला आवडतं. म्हणजे त्याचं पोटभर जेवण झालेलं असू दे तरी त्याला कोणी सांगितलं की ताक, तर तो आणि आबांना किती सांगितलं तरी आबा पण ऐकत नाही आणि तो पण ऐकत नाही. त्याला ताक रोज सकाळ दुपार संध्याकाळ 1-1 वाटी 2 वाटी ताक तो पिणारच. झुकझुक गाडीचं खूप आकर्षण आहे ह्याला. झुकझुक गाडी फार आकर्षण म्हणजे की लहानपणी एकदा त्याला आम्ही घेऊन दर्शनाला म्हणून हरिद्वारला गेलेला असताना तेव्हा त्या गाडीमध्ये हो हरिद्वारला अगदी तर तेव्हा होता, पण तरी त्याला एक आपल्या गाडीमधलं ते अट्रॅक्शन की गाडीमध्ये काही विक्रेते येतात, मग ते कसे म्हणतात वडापाव किंवा पाणी लो, ती त्याचं ते एक अट्रॅक्शन आणि गाडीचा तो धडधड धडधडचा आवाज, मग त्यामुळे त्याला तेव्हापासून ते फार अट्रॅक्शन आहे. मग त्यामुळे गावामध्ये सुद्धा
बाकीच्या वस्तू खेळायच्या कमी आणि इंजिन आणि गाड्या खूप आहेत. तेच भरपूर आहे. आणि त्याला असं लहर आली की आपण म्हणतो ना, चल गणेश घाटावर चक्कर मारून येऊ किंवा बागेत जाऊ. नाही, बागेत नको, तिथे फक्त घसरमुंडीच असते. आपण ट्रेनमध्ये चक्कर मारून येऊ. मग आजी आबा किंवा आम्ही दोघं दोन आठवड्यातून एकदा त्याला फक्त ठाण्यापर्यंत न्यायचं आणि परत घेऊन यायचं. फक्त एवढी चक्कर मारायला घेऊन जातो, कारण त्याची हौस असते म्हणून. सो स्वीट. आपल्या गप्पा तर खूपच छान रंगल्या आहेत. आता आपण गेमकडे वळूया. ठीक आहे, मी तुम्हाला काही इंग्लिश शब्द विचारीन, त्याचा तुम्ही मला मराठीत अर्थ सांगायचा आहे. आणि ही कॉम्पिटिशन आहे तुमच्या दोघांमध्ये, बरं का? कोण जिंकणार, आई की बाबा? ओहो, दोघांकडे बोट दाखवतंय. पटकन उत्तर द्यायचे, ज्याला सुचतंय त्यांनी. आणि आपण स्कोर्स बघूया. ओके. पहिला शब्द आहे टेम्पल. देऊळ. भावाने दोघांची बरोबर आहे. पहिल्यानी भावांचा आहे ना, 1. पॅरलल. समांतर. 1-1. स्टेशन. स्थानक. 2-1. नॉवेल. पुरस्कार. नॉवेल. NOVEL. नॉवेल. कादंबरी. 2-2. झू. प्राणी संग्रहालय. 3-2. टफ चालू आहे एकदम दोघांची. नाही, मीच जिंकणार. नॅचरल. नैसर्गिक. दोघांनी काय करायचं, कोणाला द्यायचं? ठीक आहे, त्यांना. चला, 3-3. ओके. अरे बापरे, अभी तो मतलब नेक टू नेक चल रहा है. लास्ट अँड द बेस्ट, ह्याच्यावर ठरेल विनर कोण आहे. स्टॅन्झा. वाक्य. जवळपास आहे. ध्रुवपद. अजून सुविचार. नाही, नाही. जे तुम्ही रोज म्हणता. कडवं. रोज म्हणता तुम्ही. श्लोक. सॉरी. आई जिंकली. आईसाठी जोरदार टाळ्या. तुम्हाला मिळतंय तुमच्या बाळाच्या संतुलित आयुष्यासाठी संतुलन आयुर्वेद तर्फे हा स्पेशल बेबी पॅक. नमस्कार. कसला गोड आहे तुमचा राघव. तुम्ही काय राघवा अशी हाक मारता सगळेजण? म्हणा एकदा जोरात. शाळेत त्याला राघव शास्त्री बोलतात मॅडम. राघव शास्त्री. मी तुम्हाला सगळ्यांना काही म्हणी विचारणार आहेत, ज्या आपल्या मराठी म्हणी असतात. तर त्या प्रत्येक शब्दाचं आद्याक्षर मी तुम्हाला सांगेन, त्याच्यावरून तुम्ही ती म्हण किंवा वाक्प्रचार काय आहे ते ओळखायचंय. ठीक आहे, सुरुवात करूया. सर्वप्रथम मा ग धम बा. मांजराच्या गळ्यात घंटा बांधली. आई सॉलिड हुशार आहे. तो पा प काय असेल? तोंडाला पाणी पुसणे. पुसणे. नाही, जवळपास आहे. अजून कोणाला येत आहे? तोंडाला पान पुसणे. नाही, पान पण नाही. बोला. तोंडचे पाणी पण. वा वा वा, क्या बात आहे. नेक्स्ट बघूया काय मिळालंय. दु सा प. दात साखर पडणे. अगदी बरोबर आहे. जी भा प. जिभेला पाणी सुटणे. नाही. दुसरं काही? जीव भांड्यात पडणे. अगदी बरोबर, तुमचा जीव भांड्यात पडलाय. लास्ट अँड द बेस्ट. जी मु ग. जीवाची मुंबई करणे. अगदी बरोबर. जीवाचं कल्याण मात्र नक्की झालेलं आहे. खूप छान वाटलं तुम्हाला सगळ्यांना भेटून. मला आजी आजोबांकडनं जाणून घ्यायचंय. खूपच छान संगोपन करताय तुम्ही सगळेजण मिळून याचं. तर आजोबा तुम्ही काय सांगाल? राघव हा माझा फार आवडीचा आहे. म्हणजे फार मी त्याच्यावर प्रेम करतो. आणि तो फार हुशार आहे आणि बुद्धिमान पण आहे. आणि सगळी गाणी त्याची पाठ असतात. त्याला म्हणायला सांगितलं की त्याला काही वाटत नाही, तो पटापट सुरुवात करतो. इतका हुशार आहे तो राघव आमचा. थँक्यू. आजीबाई? राघव हा आमचा दोघांचा इतका लाडका आहे की भयंकर लाडका आहे. आणि त्याला गाडीत फिरणं, गाडीवर बसणं, जम्पिंग करणं
आणि गाणं सतत म्हणणं, आरत्या म्हणणं, कोणी काही म्हणलं तरी त्याचं ते पाठ असतं. मंदिरात गेलं की ते कुठलं मंदिर आहे ते म्हणून गजानन महाराज श्लोक म्हणतो लगेच. देवीच्या देवळात गेलं देवीचं गाणं म्हणणार. हे अतिशय त्याला लहानपणापासून गाण्याची श्लोकची लगेच आवड आहे. दादा तुला काय वाटतं? जेव्हा मी कधी बाहेर जात असतो तेव्हा मग त्याला जर का न्यायचं नसतं तर आम्ही म्हणतो की इंजेक्शनला चाललोय मी, तर तो म्हणतो तुला दुखलं तर मला सांग मी येईल. सो क्यूट. मस्त. आता मी आई बाबांबरोबर एक छानसा गेम खेळणार आहे आणि आई बाबा ह्याला जिंकून देणार आहेत झी युवा तर्फे एक आकर्षक भेटवस्तू. खूप इंटरेस्टिंग गेम खेळणार आहे. बऱ्याच वेळेला आई बाबांकडे बघून सुद्धा गेम डिझाईन केले जातात, तर तुमची तल्लख बुद्धी बघता हा तुमच्यासाठी खास गेम. अरे बापरे. आता खरी बुद्धीची परीक्षा आहे. येस, मेमरी गेम आहे. लहानपणापासून आपण खेळतोच आहोत. काही गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला दाखवीन. 15 सेकंद मिळतील तुम्हाला रजिस्टर करायला आणि मग ते पुन्हा मी बंद करीन. पण ह्यामध्ये एक ट्विस्ट आहे, तो मी तुम्हाला नंतर सांगेन. ओके आणि ज्या वस्तू आहेत त्या लिहायला तुम्हाला 2 मिनिटं मिळतील. ओके. ठीक आहे. युअर टाइम स्टार्ट्स नाव. काढा, हळूच काढा. येस, बघून घ्या काय काय आहे, काय काय आहे. रजिस्टर करा, डोक्यात ठेवा. तुम्हाला माहिती आहेत या सगळ्या गोष्टी. स्टॉप. परत एकदा झाकूया. आई तिकडनं मदत करा मला. धन्यवाद. तुम्हाला बरोबर 15 सेकंद मिळाली होती हे सगळं बघायला. तुम्ही ते बघितलेलं आहे. लिहिण्यासाठी पाट्या देतेय. अरे ओके. बापरे. आणि मग तुम्हाला सांगते काय लिहायचंय ते. अच्छा. थँक्यू सो मच. कॉपी करू नका. तुम्हाला मी 2 मिनिटं देईन. ह्यामधील फक्त पूजेचं साहित्य लिहिण्यासाठी. युअर टाइम स्टार्ट्स नाव. बाबांसाठी सोपं आहे कारण त्यांचं हे प्रोफेशनच आहे. बरोबर. पण आमची आई पण काही कमी नाहीये. Ten, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. स्टॉप. पेन बंद करा. आता आई आणि बाबांचा स्कोर बघूया, पण त्याआधी कुठल्या वस्तू राहिल्या आहेत त्याही बघता येतील. हा, उदबत्ती राहिली. भरपूर वस्तू राहिल्या. ओके. आईनी लिहिलंय फुलं, निरांजन, जपमाळ, ताम्हण, पळी, तांब्या. यामधलं ताम्हण नाहीये, त्यामुळे 1, 2, 3, 4, 5. आईचा स्कोर आहे 5. नॉट बॅड. आणि बाबा, अरे बापरे, पाठी भरली बाबांची. हळद, कुंकू, कुयरी, तांब्याचा तांब्या कलश, पळी, फुलं, काडेपेटी, तुळशीची माळा आणि चांदीच्या कलशातील छोटं नारळाचं पान. सगळं बरोबर आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. बाबांचा स्कोर आहे 7. क्या बात आहे. आणि बाबांनी राघवला जिंकून दिली आहे झी युवा तर्फे एक आकर्षक भेटवस्तू. आज मी ज्या कुटुंबाला भेटले ते पौरोहित्य करतात आणि आपला वारसा पुढे चालू राहावा असं त्यांना वाटतं. तुम्हालाही तुमच्या मुलांकडनं काही अपेक्षा असतील किंवा त्यांनी काहीतरी वेगळं करावं असं वाटत असेल तर आम्हाला नक्की सांगा आणि या कार्यक्रमात भाग घ्या. आमचा ईमेल ID आहे sparsh.vatsalyacha@gmail.com. पुन्हा भेटूया एका नवीन कुटुंबातलं बालपण साजरं करण्यासाठी आपल्या जिव्हाळ्याच्या कार्यक्रमात. संतुलन आयुर्वेद प्रस्तुत स्पर्श वात्सल्याचा. स्पेशल पार्टनर जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स.